Hello and welcome all students once again. Today we are going to start the fourth chapter of 11th physics is the laws of motion. But today we are going to start. The first question is the state the Newton's laws of motion. न्यूटनचे गतिविषयक नियम. न्यूटननी स्वतःचे गतिविषयकचे जे नियम दिले त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर या वस्तूवर ती अप्लाय होणारा फोर्स आणि फोर्स अप्लाय झाल्यामुळे या वस्तूमध्ये निर्माण झालेली हालचाल या तिन्ही गोष्टीचं रिलेशन ज्या ठिकाणी येते म्हणजे ते न्यूटनचे त्या ठिकाणी तीन नियम येतात. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ काय होता बघा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. एव्हरी बॉडी is in continuous state of rest or of in uniform motion or in a straight line unless acted by an external unbalanced force. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ होता. यामध्ये काय म्हटलेलं आहे. एव्हरी बॉडी इन कंटिन्युअस स्टेट ऑफ रेस्ट और इन युनिफॉर्म मोशन और इन अ स्ट्रेट लाईन अनलेस ऍक्टेड बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय करत आहोत. जोपर्यंत एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी ज्या अवस्थेमध्ये असेल त्याच अवस्थेमध्ये राहणार. म्हणजे जर ती बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असेल, या ठिकाणी म्हटलंय कंटिन्युअस स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे जर ती विराम अवस्थेमध्ये असेल अथवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, सतत युनिफॉर्म मोशन जे आहे ते युनिफॉर्म मोशन आहे, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल अथवा स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर ती त्याच अवस्थेमध्ये राहणार. त्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही जोपर्यंत आपण त्यावरती कुठला फोर्स अप्लाय करत नाही. असा न्यूटनचा फर्स्ट लॉ होता. न्यूटनचा सेकंड लॉ काय होता बघा. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. The rate of change of momentum of body is directly proportional to the applied force. Is directly proportional to the applied force. हा होता न्यूटनचा सेकंड लॉ. The rate of change of momentum of body is directly proportional to applied force. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा. एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केलेला आहे. म्हणजे सपोज आपल्याकडे ही एक बॉडी आहे आणि या बॉडीवरती आपण अप्लाय करतो आहे फोर्स. तर हा जो फोर्स आपण या बॉडीवरती अप्लाय करतो आहे तर हा फोर्स कोणाच्या इक्वल असेल. या बॉडीचं वस्तुमान म्हणजे मास आणि या बॉडीचं वस्तुमान आणि मास आणि ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनला आपण मराठीमध्ये म्हणतो त्वरण. म्हणजे या बॉडीचं वस्तुमान आणि या बॉडीचं त्वरण या दोघांच्या गुणाकाराच्या इतकं जर असेल तर आपण याला न्यूटनचा सेकंड लॉ म्हणतो. म्हणजे या बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स हा कोणाच्या इक्वल. या बॉडीचं वस्तुमान आणि त्या बॉडीचं त्वरण या दोघांच्या गुणाकाराच्या इतकं जर असते तर याला आपण न्यूटनचा सेकंड लॉ म्हणतो. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू और फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. बघा न्यूटनचा थर्ड लॉ बघूया. To every action
there is always equal and opposite reaction. There is always equal and opposite reaction. म्हणजे काय होते, जर एखाद्या बॉडीवरती आपण जर फोर्स अप्लाय करत आहोत, म्हणजे जसं ही एक बॉडी, ही फर्स्ट बॉडी, हे सेकंड बॉडी, म्हणजे ज्या वेळेला एक फर्स्ट बॉडी दुसऱ्या बॉडीवरती जर कधी फोर्स अप्लाय करते आहे, तर त्याच टाइमला दुसरी बॉडी सुद्धा तितकाच फोर्स त्या बॉडीवरती अप्लाय करत असते. जसं आपण या ठिकाणी एक रॉकेटचं एक्झाम्पल घेऊया की रॉकेट मध्ये फ्युएल आहे, बरोबर आहे. फ्युएल, त्यामध्ये जे असलेलं फ्युएल जे आहे ते जितक्या स्पीडनं बाहेर येईल तितकंच ते फ्युएल, तेवढाच फोर्स त्या रॉकेटवरती अप्लाय होईल आणि रॉकेट अपोजिट डायरेक्शनने वरते जाईल. जितक्या स्पीडनं बाहेर येईल तितकाच फोर्स अपोजिट डायरेक्शनने त्यावरती अप्लाय होत असतो, म्हणून रॉकेट वरती जात असते. या ठिकाणी न्यूटनचा थर्ड लॉ यूज होतो. काय आहे न्यूटनचा थर्ड लॉ? टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आपण न्यूटनचे 3 लॉ पाहिले त्या ठिकाणी. बघा न्यूटनचे 3 लॉ. फर्स्ट लॉ काय होता? एव्हरी बॉडी इज इन कंटिन्युअस स्टेट ऑफ रेस्ट और इन युनिफॉर्म मोशन or in a straight line unless acted by an external unbalanced force called as Newton's first law of motion. याला आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ म्हणतो. काय म्हटलं त्यामध्ये की एखादी बॉडी जर ती स्ट्रेट लाईन मध्ये असेल अथवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल अथवा रेस्ट कंडिशन मध्ये असेल तर ती त्याच अवस्थेमध्ये राहते, त्यामध्ये चेंज होत नाही. आणि न्यूटन सेकंड लॉ काय होता की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण जो फोर्स अप्लाय करतो तो फोर्स कोणाच्या इक्वल असतो? त्या बॉडीचं वस्तुमान आणि त्या बॉडीचं त्वरण, त्या बॉडीचं मास आणि त्या बॉडीचं ऍक्सलरेशन याच्या कसा असतो? इक्वल असतो. आणि न्यूटनचा थर्ड लॉ काय होता? टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अपोजिट रिएक्शन कॉल्ड एज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर बघा आता लक्षात घ्या, न्यूटननी स्वतःचे हे जे 3 लॉ मांडले आणि न्यूटननी स्वतःचा एक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुद्धा मांडला, त्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. मग न्यूटननी एक न्यूटनचा म्हणजे स्वतःचा एक सिद्धांत मांडला, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण असं त्याला म्हणतो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि न्यूटननी स्वतःचे 3 नियम मांडले. हे 3 नियम, या 3 नियमाच्या आणि न्यूटन्सनी मांडलेला एक स्वतःचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, याच्या साह्याने केप्लरनी जे स्वतःचे जे प्लॅनेटरी जे मोशन होतं केप्लरचं, म्हणजे त्यांनी ग्रहाच्या गतीविषयकाचे नियम मांडले होते. ओके, आपल्याला ते अभ्यासाला आहे केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, तर मग केप्लरनी जे म्हणजे ग्रहाच्या गतीविषयकाचे जे नियम मांडले होते ते या न्यूटननी मांडलेल्या नियमामुळे आणि न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे ते नियम सिद्ध होतात आणि सिद्ध झाले. त्यामुळे न्यूटनच्या या नियमाला, फक्त हे न्यूटनचे नियम पृथ्वीपुरती म्हणजे अर्थ पुरतेच मर्यादित नाही, तर हे सर्व न्यूटननी मांडलेले नियम आणि लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हे पूर्ण ब्रह्मांडासाठी लागू आहेत, फक्त अर्थसाठी लागू नाही आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय टर्म फोर्स? व्हेन फोर्स इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट, व्हॉट आर इट्स इफेक्ट्स? तुम्हाला फोर्स काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. आणि जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती जर फोर्स अप्लाय होतो तर त्याचे इफेक्ट्स काय असतील? ओके, तर सुरुवातीला जाणून घेऊया की फोर्स काय आहे. फोर्सला आपल्याला कशा पद्धतीने डिफाइन करता येईल. युनिट सेल मेजरमेंट या चॅप्टर मध्ये आपण फोर्स कन्सेप्ट पाहिला होता. यामध्ये आपण जे डेफिनेशन पाहणार आहोत याला स्टँडर्ड मध्ये कशा पद्धतीने डिफाइन करणार आहोत आपण. ओके, फोर्स मीन्स व्हॉट? फोर्स द फिजिकल क्वांटिटी. फोर्स एक फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, म्हणून आपण याला कसं डिफाइन करणार आहोत? द फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट और इन युनिफॉर्म मोशन ऑफ बॉडी इन अ स्ट्रेट लाइन कॉल्ड एज फोर्स. ओके, द फोर्स द फिजिकल क्वांटिटी. फोर्स एक फिजिकल क्वांटिटी आहे. जसं माझ्याकडे सपोज या ठिकाणी एक चेअर आहे
आणि मी त्या चेअरवरती फोर्स अप्लाय करतो आहे, म्हणजे ती चेअर रेस्ट कंडिशन मध्ये होती. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं की ती मोशन मध्ये आली, ती पुढे ढकलल्या गेली. एखादा फॅन आहे, बंद पडलेला फॅन आहे, बंद आहे फॅन, त्याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला, काय होईल की फॅन मोशन मध्ये येईल. ओके. किंवा जर कधी वस्तू आहे, तर सपोज तो फॅन फिरत आहे आणि मी जर त्याला एका हाताने जर पकडून ठेवला तर काय होईल की मोशन मध्ये असलेला फॅन काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे आपण जो अप्लाय करतो आहे म्हणजे ती एक फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणून आपण याला कसं डिफाइन करणार आहात, दी फिजिकल क्वांटिटी. याची डेफिनेशन बघा, दी फिजिकल क्वांटिटी which change the state of rest or of in uniform motion of a body in a straight line. In a straight line called as force. आपण याला फोर्स म्हणतो आहे. ओके. आणि न्यूटननी त्याच्या स्वतःच्या सेकंड लॉ मध्ये सांगितलं होतं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन. ओके. किंवा न्यूटननी अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण या ठिकाणी म्हणणार आहोत बघा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनने सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. मीन्स व्हॉट हियर, द फोर्स इज इक्वल टू mass into acceleration. Force is equal to mass into acceleration. न्यूटन सेकंड लॉ आपण आधीच पाहिलेला आहे. तर फोर्स इज इक्वल टू काय होईल, मास इंटू ऍक्सलरेशन. मग यावरून आपल्याला एसआय युनिट काढता येईल, फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए. यावरून आपल्याला एसआय युनिट काढता येईल. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे, वे ऑलरेडी डिस्कस्ड इन फर्स्ट चॅप्टर. ओके. फोर्सचे एसआय युनिट आपल्याला काय काढता येईल, काय आहे फोर्सचे एसआय युनिट याच्यावरूनही काढता येते आणि आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. किलोग्राम ऍक्सलरेशनचं असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकतर हे फोर्सचे एसआय युनिट आहे आणि किंवा न्यूटन लिहिताना असं लिहिणार आहात आपण, किंवा डायरेक्ट लिहायचं एन, कॅपिटल एन. ओके. नंतर त्याचं सीजीएस युनिट बघा. या ठिकाणी एसआय युनिट किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर होत आहे. मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये सर्व शिकवलेलं आहे, सीजीएस युनिट कशा पद्धतीने फाइंड आउट करतात. या ठिकाणी याचा सीजीएस युनिट होणार आहे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि या ठिकाणी डाईन काय म्हणणार आहोत आपण सीजीएस युनिट मध्ये, डाईन. याचं सीजीएस युनिट होणार आहे. तर चला बघूया, द इफेक्ट ऑफ फोर्स effect of force applied on body. The effect of force applied on body. या प्रश्नामध्ये, या क्वेश्चन मध्ये आपल्याला जो सेकंड पार्ट आहे तो काय आहे, when force is applied to an object what are its effects. तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट्स विचारलेले आणि आपण ते इफेक्ट्स पाहणार आहोत. बघा यामध्ये फर्स्ट इफेक्ट आपण पाहणार आहोत, द अप्लाइड फोर्स कॅन प्रोड्यूस द चेंज इन डायरेक्शन ऑफ बॉडी. म्हणजे एखादी बॉडी आपल्याकडे आहे, ती बॉडी ची डायरेक्शन सपोज जर ही आहे, त्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय होईल, त्याची डायरेक्शन चेंज होईल. मी त्यावरती इकडून फोर्स अप्लाय केला तर इकडे जायला लागेल, मी इकडून फोर्स अप्लाय केला तर इकडे जायला लागेल. म्हणजे द अप्लाइड फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ बॉडी. फर्स्ट इफेक्ट आपण बघू यामध्ये, द
the applied force can change the applied force can change the direction of body. ओके, फर्स्ट इफेक्ट आपण या ठिकाणी पाहिलाय. या ठिकाणी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज बॉडी इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एखादा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घेऊ शकतो. बॉडी इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हिअर वी हॅव टू अप्लाय सम फोर्स. देन व्हॉट हॅपन्स, काय होणार आहे या ठिकाणी, ती बॉडी स्टॉप होईल. किंवा जर फॅन आहे या ठिकाणी लटकवलेला, जर मी यावरती जर कधी हा फॅन जर असा फिरतो आहे स्लो मोशन मध्ये, मी यावरती फोर्स अप्लाय केला, त्याला अपोजिट डायरेक्शनने फिरवलं, फोर्स अप्लाय केला अपोजिट, तो अपोजिट डायरेक्शनने फिरायला लागेल. त्याची काय होईल, डायरेक्शन चेंज होईल. आधी या डायरेक्शनने फिरत होता, आता या डायरेक्शनने फिरतो आहे. ओके, म्हणजे हे सुद्धा आपण या फॅनचं सुद्धा एक एक्झाम्पल घेऊ शकतो. सेकंड इफेक्ट बघा, दी अप्लाइड फोर्स can change the speed of an object. The applied force can change the speed of an object. म्हणजे जर आपण एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो आहे, तर काय होणार आहे की त्याचा स्पीड सुद्धा चेंज होईल. म्हणजे फोर्समुळे स्पीड सुद्धा चेंज होतो. ओके, या ठिकाणी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. इफ वी अप्लाय ब्रेक टू मुव्हिंग बायसिकल. जर आपण एखाद्या मुव्हिंग बायसिकल मूव्ह होत आहे, चालत आहे, आणि रनिंग मध्ये आपण काय करतो आहे, त्याला जर कधी ब्रेक आपण जर अप्लाय केला तर काय होईल, बायसिकल काय होईल, स्टॉप होईल. किंवा त्याचा स्पीड काय होईल, डिक्रीज होईल. स्पीड काय होईल, डिक्रीज होईल. इफ वी अप्लाय फोर्स टू अ मुव्हिंग कार, सॉरी, इफ वी अप्लाय ब्रेक टू मुव्हिंग कार, जर कधी आपण जर कधी ब्रेक जर कधी अप्लाय करतो आहे मुव्हिंग कार मध्ये, तर काय होणार आहे की ते कार काय होईल, त्या कारचा स्पीड काय होईल, डिक्रीज होईल. कारचा स्पीड डिक्रीज होईल. ओके, यामध्ये आपण ते पण एक्झाम्पल घेऊ शकतो. बायसिकलचं पण घेऊ शकतो, कारचं पण घेऊ शकतो. ओके, किंवा एखादा व्यक्ती जर किंवा एखादा या ठिकाणी एखादा अजून दुसरं कुठलं एक्झाम्पल आपण भरपूर एक्झाम्पल आहेत, भरपूर आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. बघा नेक्स्ट बघा, the applied force can change both speed and direction. बघा, the applied force can change the speed and direction. ओके, आपण यावर थर्ड इफेक्ट काय म्हटलेला आहे की अप्लाइड जो एखादा फोर्स जर आपण अप्लाय करतो आहे, तो स्पीड ऍज वेल एज डायरेक्शन दोन्ही गोष्टी चेंज करू शकतो. ओके, याचं एक्झाम्पल आपण एखादं प्रोजेक्टाईल मोशन घेऊया. प्रोजेक्टाईल मोशन घेऊया याचं एक्झाम्पल. बघा, माझ्याकडे एक दगड आहे आणि मी हा दगड थ्रो करतो आहे, फेकतो आहे. मी हा दगड फेकला, तर मी ज्यावेळेला दगड फेकला तर ही जी डायरेक्शन होती ती ही सपोज एक हॉरिझॉन्टल होती. मी दगडाचं उदाहरण देत आहे तुम्हाला, प्रोजेक्टाईल मोशन पण घेता तुम्ही घेऊ शकता. एक दगडचं एक्झाम्पल घेतो आहे. जर दगडला जर मी हॉरिझॉन्टल डायरेक्शनने फेकला, ओके, असा फेकला, तर तो एक प्रोजेक्टाईल मोशन कसा कव्हर करेल बघा, की त्यावर ज्याला मी जेव्हा फेकला तर तेव्हा तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनने होता. ओके, तर अर्थ मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळे काय होईल की अर्थ सतत त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत राहील, आणि अर्थ त्यावरती सतत फोर्स अप्लाय करत राहिल्यामुळे काय होईल की त्याचा स्पीड डिक्रीज होईल, आणि स्पीड डिक्रीज झाल्यानंतर काय होईल, त्याची डायरेक्शन पण चेंज होईल. फेकला होता तेव्हा हॉरिझॉन्टल होता, वापस आला तेव्हा व्हर्टिकल आहे. ओके, किंवा एक आपण जे प्रोजेक्टाईल मोशन एक्झाम्पल घेतलं, हा दगड जर मी जर असा फेकला, वरती फेकला, तर एक प्रोजेक्टाईल मोशन कव्हर होईल. तो दगड प्रोजेक्टाईल मोशन मध्ये येईल. म्हणजे काय होत आहे या ठिकाणी की हळूहळू त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असल्यामुळे त्याची स्पीड पण डिक्रीज होईल आणि त्याची डायरेक्शन पण चेंज होईल. कारण की त्याला मी जेव्हा फेकला तेव्हा डायरेक्शन वरची होती, आणि ज्यावेळेला दगड खाली आला त्याची डायरेक्शन ऑपोजिट होती. म्हणजे डायरेक्शन पण चेंज झालंय आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असल्यामुळे त्याचा स्पीड पण चेंज झालाय. ओके, हे त्याचे इफेक्ट्स आहेत. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन the different
टाइप्स ऑफ फोर्स. एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स. बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्याला फोर्सचे टाइप्स बघायचे आहेत. आपण फोर्सची डेफिनेशन पाहिली, फोर्स काय कन्सेप्ट आहे आपण पाहिलेला आहे. तर याचे डिफरंट टाइप्स काय आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ फोर्स. द फर्स्ट इज देयर आर two types of force. First is real force and second is pseudo force. बघा रियल फोर्स काय कन्सेप्ट आहे आधी बघूया. द फोर्स विच इज प्रोड्यूस ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. जो फोर्स दोन ऑब्जेक्टच्या इंटरॅक्शन मुळे प्रोड्यूस होतो आपण त्या फोर्सला रिअल फोर्स म्हणतो. ओके, दोन ऑब्जेक्टच्या इंटरॅक्शन मुळे. बघा लक्ष द्या. द फोर्स विच इज प्रोड्यूस्ड ड्यू टू interaction between two object. The force which is produced due to interaction between two object actually हा रिअल फोर्स रिअल आहे आणि हा फोर्स दोन ऑब्जेक्टच्या इंटरॅक्शन मुळे प्रोड्यूस होत असतो. तर दोन ऑब्जेक्टच्या इंटरॅक्शन मुळे प्रोड्यूस होतो म्हणजे नेमकं काय. मून इज रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ. ही अर्थ आहे, हा मून आहे. द मून इज रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ. ओके, मून अर्थ भोवती रिव्हॉल्व होतो का, कारण की या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दिस इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे इथे म्हणजे कुठला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे कशाचा एक्झाम्पल झालं, रिअल फोर्स आहे. रिअल फोर्स आहे दोघांमध्ये जो आहे एक हा रिअल फोर्स आहे. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. मून इज रिव्हॉल्व्ड अराउंड दी अर्थ. असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. अर्थ इज रिव्हॉल्व अराउंड दी सन. ओके, अर्थ इज रिव्हॉल्व अराउंड दी सन म्हणजे अर्थ आणि सन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणून अर्थ ही सन भोवती रिव्हॉल्व होत आहे. या ठिकाणी अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. द न्यूक्लिअर फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द बाइंडिंग ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. न्यूक्लिअर फोर्स म्हणजे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बाइंड असतात. ओके, न्यूक्लियस मध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बाइंड असतात. आणि ते बाइंड का बरं असतात, कारण की त्याच्या दोघांमध्ये न्यूक्लिअर फोर्स असतो आणि ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बाइंड राहण्यासाठी न्यूक्लिअर फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की द न्यूक्लिअर फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर बाइंडिंग ऑफ proton and neutron. Proton and neutron. ओके, यामध्ये अजून एखादं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टू सॉलिड सरफेस. दोन सॉलिड सरफेस आहे आणि या दोन सॉलिड सरफेस मध्ये एक फ्रिक्शन होत आहे. ओके, दोन सॉलिड सरफेस मध्ये काय होत आहे, फ्रिक्शन होत आहे. म्हणजे हा जो फ्रिक्शनल फोर्स जो प्रोड्यूस झाला दोन बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे जो एक फोर्स प्रोड्यूस झाला म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, हे सुद्धा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी असं म्हणू शकतो द फ्रिक्शनल फोर्स. द फ्रिक्शनल फोर्स इज प्रोड्यूस ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज प्रोड्यूस बिटवीन two solid surface. The frictional force is produced between two solid surface. ओके, असे बरेच एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी देता येईल. बघा नेक्स्ट बघूया स्यूडो फोर्स काय कन्सेप्ट आहे. स्यूडो फोर्स हा एक इमॅजिनरी फोर्स आहे. ओके, हा एक इमॅजिनरी फोर्स आहे. तसं आपण याला रिअल म्हणतो, हा रिअल फोर्स आहे. हा एक इमॅजिनरी फोर्स आहे आणि हा फोर्स दोन बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे कधी प्रोड्यूस होत नाही. ओके, does not have a real origin. The pseudo force, it does not have a real origin. याच्यावर कुठली रिअल ओरिजिन नाही आहे. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी समजू शकतो द फोर्स विच
does not produce due to interaction between the two objects. The force does not produce due to interaction between two objects. ओके, लक्षात द्या की रिअल फोर्स काय कन्सेप्ट आहे तुम्हाला कळाला. दोन बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे जो फोर्स प्रोड्यूस होतो त्या फोर्सला आपण रिअल फोर्स म्हणतो. तसं तुम्हाला एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेलं आहे की मून इज रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ, की न्यूक्लिअर फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द बाइंडिंग ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बाइंड झालेले आहेत, याला सुद्धा कारण रिअल फोर्स आहे. पण स्युडो फोर्स काय कन्सेप्ट आहे, हा फोर्स म्हटलं म्हणजे दोन बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे हा प्रोड्यूस होत नाही. आणि जर असा जर फोर्स असेल तर त्याला आपण स्युडो फोर्स म्हणूया. असं एखादा आपण एक्झाम्पल घेऊया की जर तुम्ही एखाद्या बसमध्ये बसलेले आहात किंवा बसमध्ये बसलेले आहात आणि तुमची बस फॉरवर्ड डायरेक्शनली मूव्ह झाली, तुमची बस निघाली, तर तुम्ही कसं स्वतःला एक्सपिरियन्स करणार आहात. तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला स्वतःला मागे ढकलल्यासारखं तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स होईल, अनुभव होईल या गोष्टीचा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी एखादं तसं एक्झाम्पल घेऊ शकता. द पॅसेंजर एक्सपिरियन्स अ मूव्ह इन अ बॅकवर्ड डायरेक्शन व्हेन दी बस मूव्ह इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. पॅसेंजर इन अ बस एक्सपिरियन्स अ बॅकवर्ड फोर्स. पॅसेंजर इन अ बस एक्सपिरियन्स अ बॅकवर्ड फोर्स व्हेन बस मूव्ह इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे एखादा पॅसेंजर बसमध्ये आहे आणि बस जर कधी पुढच्या डायरेक्शनने जर जात आहे तर तो पॅसेंजर जो बसमध्ये आहे तो बॅकवर्ड फोर्स एक्सपिरियन्स करतो. कसा, त्याला असं मागे ढकलल्यासारखं वाटते. ओके, असं सुद्धा या ठिकाणी एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. या बसवरून आपण एक दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो की एक पॅसेंजर बसमध्ये आहे आणि जर बस ट्रॅव्हल जात आहे. ओके, पॅसेंजर बसमध्ये आहे आणि बस चालत आहे. काय होत आहे की बस जर सडनली जर स्टॉप होत आहे, बस जर सडनली जर स्टॉप होत आहे तर त्या बसमध्ये जो पॅसेंजर आहे तो फॉरवर्ड डायरेक्शननी म्हणजे पुढे ढकलला जाईल. काय होईल, त्याच्यावरती एक फॉरवर्ड फोर्स अप्लाय होईल. त्याच्यावरती काय होईल, फॉरवर्ड फोर्स अप्लाय होईल. तो फॉरवर्ड डायरेक्शननी म्हणजे पुढच्या डायरेक्शननी ढकलल्या जाईल. ओके, आपण त्याला म्हणजे काही कोणी ढकलला का मागून, नाही, तर तो पुढे जो ढकलला गेला तर तो एक स्युडो फोर्सचा एक एक्झाम्पल आहे. ते कशाचं एक्झाम्पल आहे, स्युडो फोर्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार आहात, दुसरं एक्झाम्पल, द पॅसेंजर ट्रॅव्हलिंग बाय अ बस, द बस इज सडनली स्टॉप, द पॅसेंजर इन अ बस पुश इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. द पॅसेंजर इन बस पुश इन फॉरवर्ड डायरेक्शन असं एक्झाम्पल आपण घेऊया. पहिलं एक्झाम्पल काय घेतलं आपण, द पॅसेंजर एक्सपिरियन्स अ बॅकवर्ड फोर्स व्हेन अ बस मूव्ह इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. आणि दुसरं एक्झाम्पल आपण काय घेतलं, द पॅसेंजर ट्रॅव्हलिंग बाय अ बस इज सडनली स्टॉप, द पॅसेंजर इन द बस एक्सपिरियन्स फॉरवर्ड डायरेक्शन. द पॅसेंजर इन द बस एक्सपिरियन्स फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे बस ज्या वेळेला जात आहे अचानक जर थांबली तर पॅसेंजर जो बस मधला आहे तो पुढे ढकलला जाईल. त्याला कोणीही मागून ढकललेलं नाही, कोणी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला नाही. पण त्या ठिकाणी जो इमॅजिनरी फोर्स जो प्रोड्यूस झाला त्याला जसं वाटतं की मी समोर जो प्रोड्यूस झालाय, समोर जो ढकलला गेलेला आहे, तर तो स्युडो फोर्स आहे. तो कुठला फोर्स आहे,